Hello students, welcome to e-learning platform once again by Automobile Engineering Department. Myself Professor KG Garsasi and I am going to teach you the subject Automobile Engine. Subject code is 22308. I have already introduced you this before the lecture. तर आपण चॅप्टर नंबर 3 बघतो फ्युएल अँड एअरफील्ड सिस्टीम आणि हा चॅप्टर नंबर 3चा पार्ट नंबर 3 असणार आहे. पहिले दोन पार्ट आपण कव्हर केलेले आहेत आणि हा पार्ट नंबर 3 असणार आहे. या लेक्चर मध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले असणार आहेत तर फर्स्ट वन असणार आहे डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. म्हणजे जी डिझेल इंजिन असणार आहे त्याच्यामध्ये जे फ्युएल इंजिन मध्ये इंजेक्ट केलं जाणार आहे ती फ्युएल इंजेक्शन सिस्टीम कशी असणार आहे ते आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट आहे कंपोनंट्स ऑफ डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. म्हणजे डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम मध्ये वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. त्याच्यामध्ये फिल्टर असेल, त्याच्यानंतर फीड पंप असेल, त्याच्यानंतर मेन पंप असेल किंवा इंजेक्टर असेल, हे सगळे कंपोनंट्स आणि त्याचे फंक्शन हे आपण या लेक्चर मध्ये बघणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते नीड अँड रिक्वायरमेंट्स ऑफ फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. म्हणजे जी फ्युएल इंजेक्शन सिस्टीम असणार आहे ते डिझाईन कशी करायची किंवा त्याची नीड अँड रिक्वायरमेंट कशी असणार आहे हे आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. तर ह्याच्या आधी लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की जे डिझेल इंजिन असणार आहे ते वर्क कसं होणार आहे तर सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट हे 4 स्ट्रोक असणार आहेत 4 स्ट्रोक डिझेल इंजिनमध्ये. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे तर ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक काय होणार आहे तर फ्युएल इंजेक्टर डिझेल फ्युएल काय करणार आहे इंजिनमध्ये इंजेक्ट करणार आहे. अशा प्रकारे ते डिझेल फ्युएल किंवा डिझेल इंजिन वर्क होणार आहे. तर आता ते जे डिझेल फ्युएल इंजेक्ट केलं जाते ते इंजेक्ट करताना हाय प्रेशरनं केलं जाते आणि परफेक्ट टायमिंगला केलं जाते. तर ते करण्याचं काम कोण करणार आहे तर डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम करणार आहे. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम फ्युएल टँक पासून ते फ्युएल इंजेक्टर पर्यंत जी सगळी सिस्टीम असणार आहे त्याला म्हणतोय आपण डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. तर ती काय असणार आहे ते आपण बघणार आहे. तर बघा, द फंक्शन ऑफ द फ्युएल इंजेक्शन सिस्टीम is to inject proper quantity of fuel into engine cylinder at the correct time and at the predetermined rate. म्हणजे काय जे डिझेल फ्युएल आपण इंजेक्ट करणार आहे ते प्रॉपर क्वांटिटीनं काय झालं पाहिजे इंजेक्ट झालं पाहिजे. त्याच्याबरोबर त्याचं प्रेशर काय पाहिजे प्रॉपर पाहिजे आणि टायमिंग पण काय पाहिजे त्याची प्रॉपर पाहिजे. जेणेकरून काय होईल जे आपण डिझेल फ्युएल इंजेक्ट करणार आहे ते टोटली सगळं बर्न होईल. जर क्वांटिटी जर प्रॉपर नसेल किंवा प्रेशर प्रॉपर नसेल किंवा टायमिंग व्यवस्थित नसेल तर काय होणार आहे सम अमाऊंट ऑफ फ्युएल काय राहणार आहे अनबर्न राहणार आहे आणि ते तसंच एक्झॉस्ट मधून बाहेर पडणार आहे. त्यामुळे काय होणार आहे फ्युएल लॉस होणार आहे आणि ऑटोमॅटिकली काय होणार आहे तर इंजिनची इफिशियन्सी तिथं कमी होणार. तर तसं होऊ नये म्हणून काय फंक्शन असणार आहे तर प्रॉपर क्वांटिटीला फ्युएल इंजेक्ट झालं पाहिजे ॲट प्रॉपर टायमिंग अँड प्रॉपर प्रेशर. आणि ते करण्याचं काम कोण करणार आहे तर डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम करणार आहे. तर देअर आर 2 टाइप्स ऑफ इंजेक्शन सिस्टीम. आता या ज्या फ्युएल इंजेक्शन सिस्टीम आहे त्याचे 2 टाइप्स आहेत. फर्स्ट वन आहे ते इंडिव्हिज्युअल पंप सिस्टीम आणि सेकंड वन असणार आहे कॉमन रेल सिस्टीम. तर त्या दोन्ही काय असणार ते आता आपण बघणार आहे. फर्स्ट वन आहे इंडिव्हिज्युअल पंप सिस्टीम. तर याच्यामध्ये काय बघा, इन दिस सिस्टीम इच सिलेंडर हॅज इट्स ओन इंडिव्हिज्युअल हाय प्रेशर पंप. म्हणजे प्रत्येक सिलेंडरसाठी काय केलेलं असणार आहे सेपरेट पंप असणार आहे अँड अ मीटरिंग युनिट. तो काय करणार आहे तर मीटरिंग युनिट पण असणार. इट इज अ कॉम्पॅक्ट मेथड अँड इन्व्हॉल्व्स हायर कॉस्ट. याच्यासाठी काय असणार आहे कॉस्टिंग जास्त असणार आहे त्यामुळे सध्या आपण यूज करत नाही. सध्या आपण जी मेथड यूज करणार आहे ती कुठली यूज करतोय तर कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम म्हणजे CRDI सिस्टीम ती आपण यूज करतोय. तर आता इथं तुम्हाला फिगर दिसत असते. या फिगरमध्ये काय आहे खालच्या साईडला बघितलं तर हा क्रँकेस आहे. क्रँकेसमध्ये काय असणार आहे तर जे फ्युएल असणार आहे किंवा जे ऑइल असणार आहे ते ऑइल कुठं स्टोअर केलेलं असणार आहे या क्रँकेसमध्ये स्टोअर केलेलं असणार. त्याच्यानंतर ही फ्युएल लाईन तुम्हाला दिसत असणार आहे. हे फ्युएल लाईन कुठनं येणार आहे तर हे फ्युएल जे फ्युएल टँक असणार आहे त्या फ्युएल टँक मधून इथं फ्युएल येणार आहे. आणि हे जर बघितला तर हे काय इंडिव्हिज्युअल फ्युएल पंप आहेत. हा एक फ्युएल पंप आहे, हा एक फ्युएल पंप आहे, हा एक फ्युएल पंप आहे. म्हणजे असे जसे सिलेंडर असतील तसं प्रत्येक सिलेंडरसाठी काय असणार आहे एक इंडिव्हिज्युअल इथं फ्युएल पंप असणार आहे. आणि हा फ्युएल पंप काय करणार आहे हाय प्रेशर
न जे डिझेल फ्युएल असणार आहे ते कुठे इंजेक्ट करणार आहे तर या इंजेक्टरमध्ये इंजेक्ट करणार आहे. असा प्रत्येक सिलेंडरसाठी वेगवेगळा इंजेक्टर असणार आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड असे जेवढे सिलेंडर असतील तेवढा तिथं काय असणार आहेत इंजेक्टर प्रेझेंट असणार आहे. आणि हे इंजेक्टर काय करणार आहेत ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक काय करणार आहे तिथं डिझेल फ्युएल इंजेक्ट करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे डिझेल इंजिन जे असणार आहे ते वर्क होणार आहे. फक्त ही मेथड काय आहे कॉम्पॅक्ट मेथड आहे, खरं हायर कॉस्टिंग आहे. कारण की का इथं प्रत्येक सिलेंडरसाठी एक वेगवेगळा काय यूज केलेला आहे पंप यूज केलेला आहे. त्यामुळे या सिस्टीमची कॉस्टिंग काय होणार आहे जास्त जाणार आहे. त्यामुळे ही जी सिस्टीम असणार आहे ही आपण सध्या यूज करत नाही. तर जी यूज करतेली आता आपण सिस्टीम असणार आहे ती कुठली असणार आहे तर कॉमन रेल सिस्टीम, ती आता आपण बघणार आहे. कॉमन रेल सिस्टीम. तर कॉमन रेल सिस्टीम मध्ये बघा, in this system the fuel pump is pumped by the multi-cylinder pump into a common rail. The fuel is pumped by the multi-cylinder pump into the common rail. म्हणजे काय होणार आहे जे फ्युएल असणार आहे ते फ्युएल कुठे येणार आहे तर या पंप मध्ये येणार आहे. हा मल्टी सिलेंडर पंप असणार आहे आणि हा पंप काय करणार आहे प्रत्येक जो कॉमन रेल असणार आहे त्या कॉमन रेल मध्ये काय करणार आहे ते फ्युएल हाय प्रेशरनं पाठवणार आहे आणि तिथून काय होणार आहे प्रत्येक जो इंजेक्टर असणार आहे त्या इंजेक्टरला हाय प्रेशरनं तिथं फ्युएल काय केलं जाणार आहे पाठवलं जाणार आहे. द प्रेशर इन द कॉमन रेल इज कंट्रोल्ड बाय द रिलीफ वॉल. म्हणजे ही जी कॉमन रेल वॉल असणार आहे त्याच्यामध्ये जे प्रेशर असणार आहे ते प्रेशर कंट्रोल करण्याचं काम कोण करणार तर रिलीफ वॉल करणार आहे. म्हणजे जर रिक्वायर्ड अमाऊंट पेक्षा जास्त प्रेशर जर कॉमन रेल मध्ये झालं तर ते रिलीफ करण्याचं काम कोण करणार आहे तर रिलीफ वॉल करणार. द मीटर्ड क्वांटिटी ऑफ फ्युएल इज सप्लाइड फ्रॉम द कॉमन रेल. म्हणजे या कॉमन रेल मधून काय होणार आहे जो प्रत्येक इंजेक्टर असणार आहे त्या इंजेक्टरला प्रॉपर अमाऊंट ऑफ फ्युएल विथ प्रॉपर प्रेशर आणि प्रॉपर टायमिंग काय केलं जाणार आहे पाठवलं जाणार आहे. आणि मग नंतर ते इंजेक्टर काय करणार आहे त्या फायरिंग ऑर्डर प्रमाणे काय करणार आहेत प्रत्येक सिलेंडरला फ्युएल पाठवणार आहेत आणि त्याच्यानंतर काय होणार आहे मग जे इंजिनचं वर्किंग असणार आहे ते कंटिन्युअस इंजिनचं वर्किंग चालू राहणार आहे. आणि ही जी सिस्टीम असणार आहे ही सिस्टीम आता जनरली आपण यूज करतो डिझेल इंजिन किंवा डिझेल व्हेकल्स मध्ये. नेक्स्ट वन आहे कॉम्पोनंट्स ऑफ डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. म्हणजे जे फ्युएल इंजेक्शन सिस्टीम आहे त्याचे कॉम्पोनंट्स काय आहेत ते आता बनवून आपण बघणार. तर द फंक्शन ऑफ द व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम आर ॲज फॉलोज. फर्स्ट वन आहे स्टोरिंग ऑफ द फ्युएल. म्हणजे फ्युएल इंजेक्शन सिस्टीम म्हटलं की काय येणार आहे तिथं फ्युएल येणार आहे डिझेल फ्युएल येणार आहे. तर ते डिझेल फ्युएल स्टोअर करण्याचं काम कुठं केलं जाणार आहे तर फ्युएल टँकमध्ये. फ्युएल टँक इज पोझिशनड अलॉंग द साइड ऑफ द व्हेकल चॅसिस. जे फ्युएल टँक असणार आहे त्या फ्युएल टँक मध्ये काय केलं जाणार आहे तर डिझेल फ्युएल स्टोअर केलं जाणार. सेकंड वन असणार आहे फिल्टरिंग. वॉटर अँड डस्ट मस्ट बी रिमूव्ड फ्रॉम द डिझेल. फॉर दिस टू फिल्टर्स आर युज्ड. फर्स्ट वन प्रायमरी फिल्टर फॉर लार्ज पार्टिकल्स अँड वॉटर अँड सेकंडरी फिल्टर फॉर फाईन पार्टिकल. आता फिल्टरिंग तर डिझेल जे असणार आहे ते टोटली प्युअर नसणार, त्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल असणार आहेत किंवा वॉटर कंटेंट असणार आहे. मग ते रिमूव्ह करण्यासाठी आपण फिल्टर यूज करतो. तर डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम मध्ये दोन फिल्टर्स असतात. फर्स्ट वन आहे तो प्रायमरी फिल्टर. प्रायमरी फिल्टर काय करणार आहे तर लास्ट जे डस्ट किंवा डर्ट पार्टिकल असतील ते रिमूव्ह करणार आहे, प्लस वॉटर जे ड्रॉपलेट्स किंवा वॉटर कंटेंट असणार आहे ते रिमूव्ह करण्याचं काम कोण करणार आहे तर प्रायमरी फिल्टर करणार आहे. आणि सेकंडरी फिल्टर काय करणार आहे तर फाईन पार्टिकल म्हणजे एकदम छोटे छोटे जे पार्टिकल्स असतील ते रिमूव्ह करण्याचं काम कोण करणार आहे तर सेकंडरी फिल्टर करणार आहे. थर्ड वन आहे डिलिव्हरी ऑफ फ्युएल टू इंजेक्शन पंप. म्हणजे जो इंजेक्शन पंप किंवा मेन पंप असणार आहे तो मेन पंप काय करणार आहे तर जे फ्युएल असणार आहे डिझेल फ्युएल ते काय करणार आहे फ्युएल टँक मधून घेणार आहे. तर ते फ्युएल टँक मधून मेन फ्युएल इंजेक्शनला फ्युएल पाठवण्यासाठी काय यूज केला जातो तर फीड पंप यूज केला जाणार आहे. फ्युएल पंप फ्रॉम फ्युएल टँक इज डिलिव्हर्ड टू फ्युएल इंजेक्शन पंप थ्रू अ फीड पंप. म्हणजे हा फीड पंप असणार आहे तो काय असणार आहे सेकंडरी पंप असणार आहे. तो काय करणार आहे तर जे टँक मध्ये फ्युएल असणार आहे ते टँक मधून फ्युएल कुठं पाठवणार आहे जो मेन फ्युएल इंजेक्शन पंप असणार आहे त्या मेन फ्युएल इंजेक्शन पंपला पाठवण्याचं काम कोण करणार आहे तर फीड पंप करणार आहे. नेक्स्ट फोर्थ वन आहे इंजेक्टिंग द फ्युएल इनटू द इंजिन सिलेंडर. Exact amount of fuel is metered, atomized and injected under high pressure to each cylinder in correct sequence and at the correct moment according to the engine requirements by fuel injection pump and injectors. म्हणजे आता जे इंजेक्शन पंप मध्ये जे फ्युएल आलेलं असणार आहे त्याला प्रेशराईज करण्याचं
आणि ते प्रेशराईज केलेलं फ्युएल इंजेक्टरमध्ये पाठवण्याचं काम कोण करणार आहे तर हा इंजेक्शन पंप करणार आहे. आणि नंतर इंजेक्टर काय करणार आहे तर ते फ्युएल जे असणार आहे ते प्रॉपरली मीटर्ड, ऑटोमाइज्ड आणि हाय प्रेशरनं पाठवणार आहे कुठं सिलेंडरमध्ये. तर मीटर्ड म्हणजे काय, करेक्ट अमाऊंट ऑफ फ्युएल पाठवणे, म्हणजे काय जेवढं सिलेंडरला रिक्वायर्ड आहे तेवढ्याच अमाऊंटमध्ये काय करायचं फ्युएल पाठवायचं. आता प्रत्येक कंडिशनला फ्युएलची रिक्वायरमेंट वेगवेगळी असणार. स्टार्टिंगसाठी फ्युएल जास्त लागणार आहे, त्याच्यानंतर नॉर्मल रनिंगसाठी फ्युएल कमी लागणार आहे, हाय स्पीडसाठी फ्युएल जास्त लागणार आहे. मग ते मीटर्ड करण्याचं काम कोण करणार आहे तर हे इंजेक्शन सिस्टीम करणार आहे. नेक्स्ट आहे ऑटोमाइज्ड. ऑटोमाइज्ड म्हणजे काय तर जे फ्युएल असणार आहे ते एकदम फाईन ड्रॉपलेट्समध्ये डिस्ट्रीब्यूट करणे, म्हणजे छोटे छोटे जे पार्टिकल्स असणार आहे त्याच्यामध्ये स्प्रे करणे. त्यामुळे काय होणार आहे फ्युएल कम्प्लिटली बर्न होणार आहे. जर फ्युएल ऑटोमाइज्ड केलं नाही तर फ्युएल काय होत नाही, कम्प्लिटली बर्न होत नाही. त्यामुळे फ्युएल ऑटोमाइज्ड करणे, मीटर्ड करणे आणि प्रॉपर टायमिंगला इंजेक्ट करण्याचं काम कोण करणार आहे, इंजेक्शन सिस्टीम करणार. आणि नेक्स्ट वन आहे कंट्रोलिंग द इंजिन स्पीड. म्हणजे आता डिझेल इंजिन स्पीड टेन्स टू ओव्हरशूट ॲट रिडक्शन ऑफ द लोड. फॉर कंट्रोलिंग दिस गव्हर्नर इज युज्ड. तर म्हणजे काय तर डिझेल इंजिन आपण बघितलं तर डिझेल इंजिनचा जर आपण एकदम सडनली लोड कमी केला तर काय होणार आहे, जे स्पीड असणार ते स्पीड ओव्हरशूट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे काय होणार आहे इंजिनची जी इफिशियन्सी असणार आहे ती कमी जास्त होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे जे इंजिनचं स्पीड असणार ते इंजिनचं स्पीड काय केलं पाहिजे, कंट्रोल केलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक साधारणतः 1000 RPM पासून 2000 RPM पर्यंत जर इंजिन तुमचं कंटिन्युअसली वर्क होत असेल तर इंजिनची इफिशियन्सी काय असणार आहे तिथं जास्त असणार आहे. मग ते 1000 RPM पासून 2000 RPM मध्ये ठेवण्याचं इंजिन कोण करणार आहे तर हा गव्हर्नर करणार. त्याच्यासाठी जे कंट्रोलिंग द इंजिन स्पीड असणार ते आपण इथं यूज करणार. नेक्स्ट वन आहे नीड अँड रिक्वायरमेंट्स ऑफ फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. If the engine is to develop full power and operate efficiently, its fuel system must do following. म्हणजे जर इंजिनची इफिशियन्सी आपल्याला मॅक्झिमम पाहिजे असेल, इंजिनची पॉवर फुल पाहिजे असेल तर जी फ्युएल इंजेक्शन सिस्टीम असणार आहे त्याने ह्या फॉलोइंग कंडिशन काय केल्या पाहिजेत, फॉलो केल्या पाहिजे. फर्स्ट वन असणार आहे मीटरिंग. The fuel system must measure the fuel supplied to the engine very accurately since fuel required vary from low to high engine speed. म्हणजे इंजिनचं जे स्पीड असणार आहे ते कमी जास्त होत असणार आहे आणि त्या स्पीड प्रमाणे काय असणार आहे जो फ्युएलचा सप्लाय असणार आहे तो फ्युएलचा सप्लाय कमी आणि जास्त केला पाहिजे. म्हणजे फ्युएल काय केलं पाहिजे, मीटर केलं पाहिजे किंवा मेजर केलं पाहिजे आणि तेवढ्याच अमाऊंटचं फ्युएल काय केलं पाहिजे, सप्लाय केलं पाहिजे. हे रिक्वायरमेंट असणार आहे फर्स्ट वन फ्युएल इंजेक्शन सिस्टीमची. सेकंड वन आहे टाइम. द टायमिंग ऑफ फ्युएल इंजेक्टेड इन टू द सिलेंडर इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग इंजिन स्टार्टिंग, फुल लोड आणि हाय स्पीड. तर आता इंजिनच्या कंडिशन वेगवेगळ्या असतात. स्टार्टिंग कंडिशन वेगवेगळी असणार आहे, त्याच्यानंतर फुल लोडची कंडिशन वेगवेगळी असणार आहे आणि हाय स्पीडची कंडिशन वेगळी असणार आहे. आणि त्या पर्टिक्युलरली त्या कंडिशनला काय केलं पाहिजे, पर्टिक्युलर टायमिंगला काय केलं पाहिजे तुम्ही तिथं फ्युएल इंजेक्ट केलं पाहिजे. जर पर्टिक्युलर टायमिंगला जर इंजेक्शन सिस्टीमनं फ्युएल इंजेक्ट केलं नाही तर काय होणार आहे, सम अमाऊंट ऑफ फ्युएल अनबर्न राहणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे फ्युएल एक्झॉस्ट मधून तसंच बाहेर पडणार आहे आणि ऑटोमॅटिकली काय होणार आहे इंजिनची इफिशियन्सी किंवा इकॉनॉमी असणार आहे ती कमी होणार आहे. नेक्स्ट वन आहे प्रेशर. थर्ड वन रिक्वायरमेंट आहे प्रेशर. द फ्युएल सिस्टीम मस्ट प्रेशराइज द फ्युएल टू ओपन द इंजेक्शन नोझल. आता जे नोझल्स असणार आहेत ते नोझल असे डिझाईन केलेले असतात की सडन अमाऊंट ऑफ प्रेशर डेव्हलप झालं की काय होतात ते नोझल्स ओपन होतात आणि तिथून काय केलं जाणार आहे फ्युएल तिथून स्प्रिंकल केलं जाणार आहे त्या इंजेक्टर मधून. मग ते नोझल ओपन करण्यासाठी सडन प्रेशर डेव्हलप करण्याचं काम कोण करणार आहे तर फ्युएल इंजेक्शन सिस्टीम करणार आहे. फोर्थ वन आहे ऑटोमाइज. The fuel must be atomized when it is injected into the combustion chamber since atomized fuel burn easily. आता atomize म्हणजे काय, जे फ्युएल असणार आहे ते छोट्या छोट्या ड्रॉपलेट मध्ये काय केलं पाहिजे, स्प्रिंकल केलं पाहिजे. जेणेकरून काय होईल, जर फ्युएल स्प्रिंकल किंवा atomize फॉर्म मध्ये जर कंबशन चेंबर मध्ये गेलं तर सगळे जे फ्युएल पार्टिकल असणार आहे ते सगळे फ्युएल पार्टिकल तिथं बर्न होणार आहे.
त्यामुळे फ्युएल ऑटोमाइज करण्याचं काम कोणी केलं पाहिजे तर फ्युएल इंजेक्शन सिस्टीमनं केलं पाहिजे. नेक्स्ट वन आहे डिस्ट्रीब्यूट. द डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्युएल मस्ट बी ॲक्युरेट अँड ॲट प्रॉपर फायरिंग ऑर्डर. म्हणजे आता 4 सिलेंडरचं इंजिन असेल तर त्याची फायरिंग ऑर्डर साधारणतः किती असते 1 3 4 2 अशी त्याची फायरिंग ऑर्डर असते. म्हणजे काय होणार आहे, पहिला जो सिलेंडर असणार आहे त्याच्यामध्ये फ्युएल इंजेक्ट होणार आहे, त्याच्यानंतर तिसरा सिलेंडर असणार त्याच्यामध्ये फ्युएल इंजेक्ट होणार आहे, त्याच्यानंतर चौथ्या सिलेंडरमध्ये फ्युएल इंजेक्ट होणार आहे आणि मग दुसऱ्या सिलेंडरमध्ये फ्युएल इंजेक्ट होणार आहे. म्हणजे त्या प्रॉपर फायरिंग ऑर्डरला काय केलं पाहिजे, त्या फ्युएल इंजेक्टरनं आत इंजिनमध्ये सप्लाय केलं पाहिजे किंवा डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे. आणि हे रिक्वायरमेंट असणार आहे फ्युएल इंजेक्शन सिस्टीमची. आणि नेक्स्ट वन रिक्वायरमेंट आहे कंट्रोल स्टार्ट अँड स्टॉप इंजेक्शन. इंजेक्शन ऑफ फ्युएल स्टार्ट क्विकली अँड एंड क्विकली. म्हणजे जे फ्युएल इंजेक्ट होणार आहे ते प्रॉपर टायमिंगला काय झालं पाहिजे, इंजेक्ट झालं पाहिजे आणि ते लगेच काय झालं पाहिजे, इंजेक्टर असेल किंवा नोझल असेल तो लगेच क्लोज झाला पाहिजे. द डिले इन स्टार्टिंग विल लीड्स टू हार्ड स्टार्टिंग अँड पुअर इफिशियन्सी. म्हणजे जर फ्युएल प्रॉपर टायमिंगला इंजेक्ट झालं नाही तर काय होणार आहे, हार्ड स्टार्टिंग किंवा पुअर इफिशियन्सीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि डिले इन इंजेक्शन एंडिंग कॅन कॉज स्मोकी एक्झॉस्ट अँड इरेग्युलर एक्झॉस्ट माउंट. म्हणजे काय, जर जो फ्युएल तुमचा इंजेक्शन क्लोज व्हायला पाहिजे त्या टायमिंगला इंजेक्टर जर क्लोज झाला नाही तर काय होणार आहे, तरी पण कंबशन चेंबरमध्ये फ्युएल इंजेक्ट होणार आणि ते फ्युएल काय होणार नाही, बर्न होणार नाही. आणि अनबर्न राहिल्यामुळे काय होणार, ते फ्युएल तुमचं एक्झॉस्ट मधून तसंच बाहेर पडणार आहे. त्यामुळे एक्झॉस्ट स्मोक वाढणार आहे आणि एक्झॉस्ट साऊंड असणार तो पण इन्क्रीज होणार. त्यामुळं प्रॉपर टायमिंगला काय झालं पाहिजे, फ्युएल इंजेक्ट केलं पाहिजे आणि प्रॉपर टायमिंगला फ्युएल इंजेक्टर क्लोज झाला पाहिजे. ही रिक्वायरमेंट असणार आहे फ्युएल इंजेक्शन सिस्टीमची.